गरुड पुराणानुसार मृत्यूनंतर आत्म्याला ज्या मार्गाने जावे लागते त्या प्रवासात एक अतिशय भयावह टप्पा येतो. वैतरणी नदी. ही नदी सामान्य नाही. येथे सडलेले अवशेष, अपवित्र घाण आणि दुर्गंधीने भरलेले पाणी वाहत असते. नदीच्या काठावर चिखलात अडकलेल्या, वेदना सहन करणाऱ्या असंख्य आत्मा दिसतात. या नदीतून इतकी भयानक दुर्गंधी येते की आत्मा दूरवरूनच थरथर कापू लागते. पाण्यात भयंकर जीव फिरत असतात, जे आत्म्यांना असह्य यातना देतात. या नदीचे पाणी उकळत्या अग्नीसारखे गरम असते, ज्यात पाऊल टाकताच आत्मा जळू लागते. अनेक आत्मा नदीच्या काठावर उभ्या राहून आपल्या कुटुंबाला हाक मारतात, मदतीसाठी आक्रोश करतात, पण तिथे त्यांचे कोणीही ऐकत नाही. तेवढ्यात यमदूत येतात, आत्म्यांना पकडतात आणि त्या उकळत्या, दूषित नदीत ढकलून देतात. काही आत्मा दलदलीत अडकतात, काही नदी पार करण्याचा प्रयत्न करताना पडतात आणि भुकेले भयानक जीव त्यांच्यावर झडप घालतात. गरुड पुराणात सांगितले आहे की जे लोक आयुष्यात खोटे बोलतात, फसवणूक करतात, स्त्रियांचा अपमान करतात किंवा पितरांचा तिरस्कार करतात, त्यांच्या आत्मा वैतरणी नदीत दीर्घकाळ अडकून राहतात. ना त्या नदी पार करू शकतात, ना मुक्तीच्या मार्गावर पुढे जाऊ शकतात. युगानुयुगे त्या आत्मा उकळत्या पाण्यात वेदना भोगत राहतात. पण प्रश्न असा आहे की काय कोणती आत्मा ही वैतरणी नदी कष्टांशिवाय पार करू शकते? गरुड पुराण म्हणते, होय. ज्या व्यक्तीने जीवनात गौदान केले आहे त्याच्यासाठी एक दिव्य गाय प्रगट होते. ती गाय आत्म्याजवळ येते आणि आत्मा तिची शेपूट धरून कोणत्याही यातना न होता नदी पार करते. गरुड पुराण स्पष्ट सांगते, वैतरणी नदी पार केल्याशिवाय आत्मा यमलोकात पोहोचू शकत नाही, आणि जो ही नदी पार करू शकत नाही तो जन्मोजन्मी त्या भयानक नदीत अडकलेला राहतो. म्हणूनच गौदान, पिंडदान आणि श्राद्ध या केवळ परंपरा नाहीत, तर मृत्यूनंतर आत्म्याला मदत करणारे पवित्र कर्म आहेत. आता स्वतःला प्रश्न विचारा, तुमच्या आयुष्यात असे कोणते कर्म आहेत जे तुम्हाला